भारतीय समाजाला, हिंदू समाजाला ऊर्जा कोणापासून मिळते तर ती प्रभू श्रीरामांपासून मिळते, ती प्रभू श्रीकृष्णांपासून मिळते. आणि म्हणून ज्यांच्यापासून ऊर्जा मिळते त्यांनाच जर आपण ध्वस्त केलं तर भारतीय संस्कृती, भारतीय विचार पद्धती ही आम्ही संपवू शकू. तो एक संकेत होता हिंदू समाजाला, तो एक संकेत होता भारतीय समाजाला की बघा, तुमचे राम स्वतःचं मंदिर वाचवू शकत नाहीत तर ते तुम्हाला कसे वाचवतील. आणि हा संकेत देत आमच्यातला उत्साह, आमच्यातली ऊर्जा, आमच्यातली विजिगीषू वृत्ती ही संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. नव्हती मीर बाकीने देखील त्या ठिकाणी कधीही नमाज अदा केली नाही. तो ढाचा कलंकाचा ढाचा होता. भारतीयांना आम्ही पराजित केलाय, रामाला मानणाऱ्यांना आम्ही पराजित केलाय. आजपासून तुम्ही आमचे गुलाम आहात, आम्ही श्रेष्ठ आहोत असं श्रेष्ठत्व दाखवणारा, आपल्याला गुलामीत टाकणारा असा गुलामीचा तो ढाचा होता. आणि मला अतिशय आनंद आहे की कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992ला गुलामीचा ढाचा तोडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा राम मंदिराची स्थापना केली. त्यावेळी आपला नारा होता, राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. 6 डिसेंबर 92च्या रात्री मंदिर वही बन गया. मग आमचा नवीन नारा सुरू झाला, राम लला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. आता ते भव्य मंदिर देखील त्या ठिकाणी होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे मी उपमुख्यमंत्री म्हणून करत नाहीये, याचं उद्घाटन मी कारसेवक म्हणून करतोय, रामसेवक म्हणून करतोय. आणि मला असा अभिमान आहे की सर्व कारसेवांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली, रामसेवा करण्याची संधी मला मिळाली. आणि निश्चितपणे सगळ्या कारसेवकांकरता जो 22 जानेवारीचा दिवस आहे तो अतिशय आनंदाचा अशा प्रकारचा दिवस आहे. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात आज या निमित्ताने आपण करतो, एक नवीन अस्मिता. मोदीजींनी सांगितलं, गुलामगिरीच्या जेवढ्या निशाण्या आहेत ते आपल्याला संपवायच्या आहेत. आणि जे आपलं आहे, जी आपली संस्कृती आहे, जो आपला विचार आहे ते आपल्याला प्रस्थापित करायचं आहे. गुलामगिरीची अंतिम निशाणी आपण संपवतोय आणि रामलला त्याच ठिकाणी विराजमान होत आहेत. म्हणजे नवभारताची नव अस्मिता ही 22 जानेवारीपासून सुशासन, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुंब याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, सेवाभाव, प्रयत्नवाद, कर्मभाव या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे माननीय मोदीजींनी जी संकल्पना मांडली आहे, दहशतवाद मुक्त भारत, गरिबी मुक्त भारत, परिवारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत, या सगळ्या संकल्पना या रामराज्याच्या संकल्पना आहेत ज्या मोदीजींनी या ठिकाणी आपल्याकडे मांडलेल्या आहेत.